आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये 2 साप आढळल्यामुळे खळबळ। सर्पमित्र विकी दुबेंनी 8 फूट लांबीच्या बिनविषारी सापाचं रेस्क्यू केलं। रेस्क्यू केलेल्या या सापाला वन विभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंड क्षमतेच्या उंबरठ्यावर, तर महापालिकेसमोर जागा नवीन शोधण्याचं आव्हान। 99 एकरांचं डम्पिंग ग्राउंड क्षमतेच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यामुळे कचऱ्याचे ढीग पुन्हा वाढू लागलेत। मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिसरामध्ये आता विविध सुधारणा करण्यात येणार, तर या सुधारणांचा आर्थिक भार मुंबई महापालिका उचलणार। संबंधित परिसरामध्ये भूमिगत पादचारी मार्ग, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास प्रस्तावित। मुंबई महापालिका मुख्यालयाची सुरक्षा होणार अधिक कडक, तर आता एआय तंत्रज्ञान युक्त सीसीटीव्ही बसवणार। सीसीटीव्ही निगराणी प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यात येणार। सीसीटीव्हीच्या कामांसाठी जवळपास 4.25 कोटींचा खर्च। गणेश विसर्जनासाठी 21 ठिकाणी विशेष व्यवस्था। पालिकेकडून 3.25 कोटींचं कंत्राट। समुद्र किनाऱ्यांवर ओहोटीची रेषा निश्चित करण्यात येणार। रात्रीच्या विसर्जनावेळी ओहोटीची मर्यादाही स्पष्ट दिसणार। भायखळा इथल्या महापौर निवासस्थानाचा परिसर स्थानिकांना मॉर्निंग वॉकसाठी खुला, तर मात्र स्थानिकांची नाराजी कायम। केवळ 50 मीटर परिसर मॉर्निंग वॉकसाठी खुला केल्यामुळे नाराजी। राणीची बाग सुद्धा सकाळपासून सुरू करण्याची मागणी। मुंबईला पावसाळी आजारांनी चांगलंच घेरलं, तर 3 महिन्यांमध्ये डेंग्यूचे 3000 आणि मलेरियाचे 3000 रुग्ण। दरम्यान पालिकेकडून 5 लाख लोकांचं सर्वेक्षण। वर्षभरामध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ। सिडकोच्या महानिवास गृह प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा। पामबीच या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी 473 आलिशान घरं उभारणार, तर आमदार, खासदार, न्यायाधीश, सनदी अधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सिडकोचा हा प्रकल्प। 10 वर्षांनंतर ठाणेकरांच्या खिशावर करवाढीचा बोजा, तर निवासी मालमत्तांच्या करामध्ये 12%, तर बिगर निवासी मालमत्तांच्या करात तब्बल 20% वाढ। मालमत्ता हस्तांतरण शुल्कामध्ये सुद्धा मोठी वाढ।